नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण 18 तारीख डिसेंबर 2024 आहे. तर उद्यासाठी म्हणजे 19 डिसेंबर 2024 साठी आपण कुठले स्टॉक्स बघणार आहेत याची आज मी माहिती सांगणार आहे. तर ॲक्च्युली आज मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाइड करतोय. पहिल्या पार्टमध्ये मी स्टॉक मार्केटमधले मी तुम्हाला जे स्टॉक्स सुचवतो ते मी हाफ पार्टमध्ये सांगेन आणि उरलेल्या अर्ध्या पार्टमध्ये निफ्टी ॲनालिसिस कसं करायचं म्हणजे जी बेंचमार्क इंडेक्स आहे त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आतापर्यंत जे शिकलो आपण त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. तर तुम्ही पहिला हाफ बघा. पहिल्या हाफ नंतर तुम्हाला ज्यांना आवड आहे इंडेक्समध्ये किंवा इंडेक्स कशी चालते आपण दिलेल्या रूलप्रमाणे चालते की नाही हे ज्यांना बघायचं आहे त्यांनी उरलेला पार्ट पण बघू शकता. तर आज आपण पहिल्यांदा निफ्टी बघूया. निफ्टी सांगितल्याप्रमाणे परत निफ्टीने रेड कॅन्डल बनवली आहे म्हणजे ती बिअरिश आहे हे तुम्हाला कळतंय. मी हे निफ्टी ॲनालिसिस करत नाही आहे पण स्टॉकच्या दृष्टीने मी सांगतोय. म्हणजे निफ्टी खाली पडते तर आपल्याला जे स्टॉक खाली पडत आहेत त्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला पोझिशन घ्यायची असते, नाही की बाय करायचं असतं. पण आज मी तुम्हाला सेलिंगसाठी कुठले स्टॉक आहेत त्याचं माहिती सांगतोय. तर हा पहिला स्टॉक आहे फेडरल बँक. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर फेडरल बँकमध्ये तुम्ही सेल करू शकता. पण इथे त्याचा जो रेजिस्टंट आहे तो फार जवळ आलेला आहे. त्यामुळे मी सांगेन की या स्टॉकमध्ये लगेच तुम्ही उठल्या उठल्या उद्या लगेच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा सेलिंग नाही करू शकत. तर तुम्हाला त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे रेजिस्टंट आणि सपोर्ट काढावे लागतील. तर त्याचा हा ग्रीन लाईन दिसते, हा त्याचा जवळचा सपोर्ट आहे इथे दिसते ती. त्यानंतर हा जर तुटला तर पुढचा सपोर्ट तो आहे. तर उद्या बघायला लागेल की हा सपोर्ट तुटतोय की नाही. हा जर सपोर्ट तुटला तर उद्या पण एक मोठी रेड कॅन्डल इथे तयार होऊ शकते, ज्याचे चान्सेस आहेत असं मला वाटतं म्हणून मी हा स्टॉक निवडलाय. दुसरा स्टॉक आहे तो येस बँक. येस बँकने बघाल तर येस बँकने इथे जो ब्ल्यू लाईन आहे म्हणजे 20ची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती तोडलेली आहे. त्यामुळे उद्या परत इकडे अशी रेड कॅन्डल तयार होऊ शकते. त्याचा रेजिस्टंट आहे किंवा सपोर्ट जो आहे तो इथे असू शकतो. त्यामुळे उद्या पण रेड कॅन्डल तयार होऊ शकते इथे. मग याच्यामध्ये कशी पोझिशन घ्यायची ते पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. पण आधी कुठले स्टॉक सेल करायचे ते बघा. तिसरा आहे मदरसन. मदरसनमध्ये ॲक्च्युली आता हा स्टॉक आहे तो एक सपोर्ट लाईनला आहे. म्हणजे ही सपोर्ट लाईन जर आपण काढली ग्रीनमध्ये तर सपोर्ट लाईनला आहे. उद्या समजा हा सपोर्ट लाईनच्या खाली आला किंवा त्याने सपोर्ट तोडला तर हा स्टॉक परत इकडे खाली रेड लाईन किंवा रेड बार तयार करेल म्हणजे हा बिअरिश आहे हे पण तुम्हाला लक्षात आलं. ॲक्च्युली आपण जेव्हाही एखादा स्टॉक घेतो म्हणजे तो बाय केला किंवा सेल केला तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा कसा होतो तर ते तुम्हाला मी या व्हाईट बोर्डवरती सांगतो. समजा मी एखादा स्टॉक बाय केला तर बाय केला तेव्हा त्याची एकच स्टॉक समजा एक स्टॉक मी बाय केला तर त्याची किंमत होती 10 रुपये आणि मी तेव्हा त्याला सेल केला तर त्याची किंमत होती 25 रुपये. म्हणजे मला याच्यामध्ये फायदा किती झाला तर 15 रुपयाचा. तर 15 रुपयाचा कसा झाला तर मी जी किंमत होती जास्त किंमत होती विकायची ती 25 रुपये आहे ही जास्त किंमत आणि खरेदी करायची किंमत किती मी कमी भावामध्ये खरेदी करणार. कमी भावामध्ये म्हणजे कमी भाव कुठला 10 रुपये. जास्त भाव वजा कमी भाव म्हणजे याच्यामध्ये 15 रुपये. तर हे 15 रुपये माझा फायदा आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला विकायचं आहे किती जास्त किमतीमध्ये आणि खरेदी करायचं आहे कमी किमतीमध्ये. हाच एक फंडा लक्षात ठेवला पाहिजे. मी परत सांगतो इथे तुम्हाला सेल करायचं आहे हाय प्राईजमध्ये आणि बाय करायचं आहे लो प्राईजमध्ये. तर तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. हे तुम्हाला कळालं. आता समजा मी सेल केला फॉर एक्झाम्पल मी परत जातो. हां, समजा मी सेल केला पहिल्यांदा स्टॉक केला सेल 25 रुपये भावामध्ये
आणि तो परत स्टॉक पडला 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 आणि त्यावेळेस मी नंतर बाय केला, तो 10 रुपयाला पडला, 10 रुपयेपर्यंत पडला. तर ह्याचा डिफरन्स जो आहे तो 15 रुपये. म्हणजे तुम्ही आधी सेलही करू शकता, नंतर बाय करू शकता. पण हे जे कॅश मार्केटमध्ये आहे किंवा आपण जे स्टॉक मार्केटमध्ये सेल आणि बाय करतोय, तो आपण 1 दिवसासाठीच होल्ड करू शकतो. त्यापेक्षा जास्त दिवस होल्ड करू शकत नाही. मात्र आधी आपण बाय केलं आणि नंतर सेल केलं तर तो कितीही दिवस अनलिमिटेड वेळेसाठी आपण तो स्टॉक ठेवू शकतो. हे तुम्हाला कळलं पाहिजे. परत आता मी जातो सेम डिफरन्स सांगण्यासाठी. समजा आपण आधी सेल केलं, नंतर बाय केलं, उलटं केलं, तर आपल्याला जास्त किमतीमध्ये सेल करायला लागेल आणि बाय कमी किमतीमध्ये करायला लागेल, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होणार. आणि नेहमी आपण कसं करतो, पहिल्यांदा बाय करतो, ते पण कमी किमतीमध्ये करतो आणि नंतर सेल करतो जास्त किमतीमध्ये, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो. तर ह्या ज्या 2 पद्धती आहेत, याच्यामध्ये जो पहिल्यांदा बाय करतो आणि नंतर सेल करतो, तो किती दिवस पण घेऊ शकतो तो स्टॉक अनलिमिटेड, हे लक्षात ठेवा. आणि हा फक्त 1 दिवसासाठी, 1 डे म्हणजे ट्रेडिंग आवर्स, सकाळी 9:15 ते संध्याकाळी 3:30 वाजेपर्यंत. तर आता हे सेलिंग पहिल्यांदा कसं करायचं ते तुम्हाला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये थोडे 5 मिनटं येईन, तो व्हिडिओ मी रेकॉर्ड पण करेन आणि तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पण दाखवेन. तर तुम्हाला हे जे स्टॉक आहेत सांगितलेले, हे पडणार आहेत, हा पडणार आहे, हा पडणार आहे, हे उद्या तुम्ही ऑब्झर्व करा. मार्केट पडणार तर हे 100% पडणार, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये चांगली मुवमेंट येऊ शकते. हा झाला स्टॉक परत पुरता मर्यादित व्हिडिओ. याच्या पुढे ज्याला निफ्टी अनालिसिस आवडतं त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. आता निफ्टी अनालिसिसमध्ये जातो. हे थोडं ॲडव्हान्स लेवल आहे, पण ऐकत राहा, तुमच्यासाठी चांगलं आहे. आता मी ह्या निफ्टीचा चार्ट हा डे टाईमची फ्रेम केलेली आहे आणि तुम्ही आता चार्टवरती एवढं सगळं दिसतंय तुम्हाला, तर ते काय आहे ते पण तुम्हाला मी समजावून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी हा मंथवरती घेतो. म्हणजे तुम्ही इथे वरती बघा, तो मंथवरती चार्ट आहे. तर मंथवरती चार्ट आहे, तर तो हां, इथे जी ब्ल्यू लाईन आहे, ही 20 दिवसाची आहे, पण मंथली बेसिसवरती आहे. मग मी इथे जर क्लिक केलं, इथे या लेवलला, तर इकडे मी एक ब्ल्यू लाईन काढली आहे डॉटेड. आता मी इथे थोडं विजिबल करतो बघा, इथे डॉटेड लाईन दिसते, ही वाली. ही डॉटेड लाईन म्हणजे 1 महिन्याची EMI आहे, बरोबर. आता परत मी जातो वीकली चार्टवरती. तर वीकली चार्टवरती जाल तर तुम्हाला इथे EMA ह्या रेड कॅन्डलने तोडलेली आहे. म्हणजे EMAच्या खाली ही जी ब्ल्यू लाईन दिसते त्याच्या खाली हा रेड बार आलेला आहे. म्हणजे 20 दिवसाची वीकली EMA सुद्धा या रेड कॅन्डलने तोडलेली आहे. ही खालची जी लाईन दिसते पिंक कलरची, जी 50 EMA आहे, पण वीकली आहे. मग वीकली EMAला पण मी लाईन मारतो. तर त्या लाईन कशा आहेत बघा, इथे पिंक लाईनला मारली आहे आणि ते वरती ब्ल्यू लाईन मारली आहे. पण ही डॉटेड नाही, डॉटेड आहे ती महिन्याची आहे, प्लेन आहे त्या वीकली आहेत. लक्षात आलं. आणि त्यानंतर मी डे वरती जातो. तर डेच्या लाईन आपल्याला समोरासमोर दिसतात, तर तिथे मी लाईन मारत नाही, तर त्या लाईन आपल्याला विजिबल दिसतात. म्हणजे तुम्ही बघाल तर ही कॅन्डलनी ही ब्ल्यू कलरची वीकली लाईन आहे, कारण ती प्लेन लाईन आहे, वीकली लाईन तोडलेली आहे. दिवसाची ब्ल्यू लाईन सुद्धा तोडलेली आहे, दिवसाची पिंक लाईन पण तोडलेली आहे आणि दिवसाची ग्रीन लाईन पण तोडलेली आहे. म्हणजे मी परत इथे मार्क करून दाखवतो. ही वीकली ब्ल्यू लाईन तोडलेली आहे, ही डेली 50 EMA म्हणजे पिंक लाईन तोडलेली आहे, त्याच्या खाली ब्ल्यू लाईन दिसते, ही ब्ल्यू लाईन म्हणजे डेली 20 EMA तोडलेली आहे आणि ही ग्रीन लाईन खाली 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 गेली आहे, मग ग्रीन लाईन पण तोडलेली आहे. म्हणजे सगळे EMA याने तोडलेले आहेत आजच्या कॅन्डलनी. म्हणजे इथे बिगरिश मार्केट आहे, हे तुम्ही कन्फर्म समजून जा. म्हणजे आपलं हे डेली ॲनालिसिस झालं. बरं, आता हे तर कळालं आपल्याला की हा निफ्टी इंडेक्स आहे तो खाली पडतोय.
मग पुढे कुठपर्यंत पडू शकतो, तर ही जी ब्लॅक डबल लाईन काढलेली आहे, तर ही आहे प्राइस रेंज, जिथे आतापर्यंत 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि इथे वरती जाताना 5 वेळा सपोर्ट घेतला होता किंवा रेजिस्टन्स तोडला होता. मग ही जी लाईन आहे, तर ही लाईन कुठली आहे, तर याला प्राइस बघूया. 23,960 आणि 23,860, 23,960च्या आसपास आणि 23,860च्या आसपास. मग आता आपण समजा इथे एक टेक्स्ट लिहिला, टेक्स्ट हा इथे, तर सपोर्ट जो आहे तो 23,000 950 पकडू, म्हणजे आपल्या राऊंड फिगर पकडू, अँड 23,850 हा आपण एक सपोर्ट केला. सपोर्ट मग आपण ग्रीन लाईनने दाखवू, ठीक आहे ना. मग इथे मी सपोर्ट लिहिलेला आहे, ठीक आहे. हा एक सपोर्ट आपल्याला डोक्यात ठेवायचा. मग इथे थोडं खाली लिहितो किंवा थोडं वरती लिहिलं तरी चालेल, इथे या बाजूला, ठीक आहे. हे लिहिलं म्हणजे आपल्याला शेवटचा सपोर्ट कळाला, म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये काय जास्त जास्त होऊ शकतं ते कळालं. परत आता मी इथे बघाल तर ही ही ब्लॅक लाईन जी आहे ती इथे टच केली आहे. परत इथे मधला जो रेड कॅन्डलचा मोठा खालचा लो आहे त्याला टच केली आहे. इथे तिसरा टच केला आहे आणि हा चौथा टच आता इकडे होईल तेव्हा. मग मी थोडं लेंदी करतो. म्हणजे जर स्टॉक मार्केटने ही पण सपोर्ट लाईन नाही पकडली, तर तो इथे आणखीन या ब्लॅक लाईनकडे किंवा त्याच्याजवळ ही रेड लाईन पण दिसते बघा, म्हणजे तुला मार्क करून दाखवतो. ही ही वाली रेड लाईन आहे ती दिसते आणि ही खालून आलेली ब्लॅक लाईन दिसते. तर इथे पण टच करू शकतो जर मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह सेलिंग झालं तर. आता हे तुम्हाला ओव्हरऑल डेचं कळालं की स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी कुठे कुठे सपोर्ट घेऊ शकते. आता आपण जाऊया 1 आवरली चार्टवरती. आता हा बाजूला आहे तो 1 आवरली चार्ट, इथे 60 दिसते, तो म्हणजे 60 मिनिटचा. आता तिथे मी केलं, तर आता तुम्हाला इथे बघा दिसतं की इथे सपोर्ट घेऊ शकते. आता पण आपलं मार्केट कसं चालतं ते तुम्हाला माहिती आहे, तर मी मार्केट कसं चालतं ते पण तुम्हाला इथे पेनने दाखवतो. समजा उद्या मार्केट वरती जायला लागलं तर ते कुठपर्यंत जाऊ शकतं, ह्या ब्ल्यू लाईनपर्यंत जाऊ शकतं, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आणखीन पण त्यांना काहीतरी आपल्याला कन्फ्यूज करायचं आहे तर जाऊ शकतं या हायपर्यंत. मग परत हायपर्यंत गेलं, परत मार्केट खाली आलं, परत टच केलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत हा जो लो आहे तो तो तोडला, परत खाली आला. असं मार्केटमध्ये मुवमेंट होण्याची जास्त शक्यता आहे. हा झाला एक सिनारिओ, त्यांना आपल्याला जर फसवायचं असेल तर. दुसरा सिनारिओ आहे की डायरेक्ट स्टॉक मार्केट उद्या इथे ओपन होईल, परत हायवरती घेऊन जाईल, परत खाली येईल या लाईनपर्यंत, परत वरती जाईल, परत खाली जाईल, परत होते ना, परत तोडेल आणि परत इथेच क्लोज होईल. असंही होऊ शकतं. म्हणजे आपण एक सिनारिओ लक्षात घेतला पाहिजे. डायरेक्ट कधी-कधी निफ्टी खाली येत नाही किंवा जरी खाली गॅप डाउन ओपनिंग झाली तर परत ती वरती जायचा प्रयत्न करते. तर वरती जायचे कुठले पॉईंट्स असतील किंवा रेजिस्टन्स असतील, तर हा पहिला रेजिस्टंट आहे हे लक्षात ठेवा. हा हा जो आहे तो दुसरा रेजिस्टंट आहे हे लक्षात ठेवा. तर मी थोडे इथे मार्किंग करून ठेवतो छोटे-छोटे, म्हणजे उद्या आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी कशी ट्रेंड करते ते तुम्हाला. हा जास्तीत जास्त मी ब्लॅक लाईनने करतोय आणि थोडं जाड करतो म्हणजे उद्यासाठी लक्षात येईल. आणि हा आहे तो आपला नेहमीचाच सपोर्ट असेल आणि हा शेवटचा सपोर्ट असेल, हे आपण ऑलरेडी इथे करून ठेवलं. तर लक्षात आलं तुम्हाला. उद्या याच्याकडे पण कुठेही मार्केट ओपन झालं, खाली ओपन झालं किंवा वरती जरी ओपन झालं, तर आपण काय करतो, जोपर्यंत रेजिस्टन्स तोडत नाही तोपर्यंत पुढचं ॲक्शन घेत नाही आणि जोपर्यंत सपोर्ट तुटत नाही तोपर्यंत दुसरी ॲक्शन घेत नाही. त्यामुळे उद्या मार्केटमध्ये बिअरिशनेस असणार आहे. त्याच्या मागचं दुसरं कारण असं की तुम्ही हा जर बघाल, मी ब्ल्यू पट्ट्या केल्यात, तर ह्या निफ्टीच्या 24 डिसेंबरची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये 24,300, 24,200, इव्हन
हे दोन जे आहेत या स्ट्राईकवरती ओपन इंटरेस्टचे ॲडिशन भरपूर आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की उद्या मार्केटमध्ये काही असं विशेष होणार आहे. पण व्हॉलेटिलिटी तर राहणारच आहे, कारण सपोर्टच्या वरती रेजिस्टंट आणि सपोर्टच्या जवळ आहे मार्केट. त्या मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी भरपूर असेल, पण ओव्हरऑल मार्केट बिअरिश आहे असं आपल्याला दिसतंय. तुम्हाला सगळ्या मी इथे पहिला रेजिस्टंट, वरचा रेजिस्टंट, खालचा सपोर्ट, त्याच्या खालचा सपोर्ट, ह्या सगळ्या मी तुम्हाला ऑलरेडी व्हॅल्यू दिलेल्या आहेत किंवा स्ट्राईक प्राईस दिलेली आहे. उद्या निफ्टी ओपन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या सपोर्टला ती रिस्पेक्ट करते, कुठल्या रेजिस्टंटपासून खाली रिवर्ट होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला हव्यात आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रेड घेऊ शकता किंवा पेपर ट्रेडिंग करू शकता. थँक्यू व्हेरी मच. असेच व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. आणि स्टॉकमधलं ॲनालिसिस किंवा निफ्टीमधलं ॲनालिसिस इंडिपेंडेंटली करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आणि अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच.